शांती। आज आहे 6 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांकडे जी वखार अर्थात ज्ञानाचे कोठार आहे ते संपूर्ण तुम्हाला मिळाले आहे। त्याला तुम्ही धारण करा आणि इतरांकडूनही करवून घ्या। प्रश्न आहे, त्रिकालदर्शी बाबा विश्व नाटकाच्या आदिमध्यंताला जाणत असून सुद्धा उद्याची गोष्ट आज सांगत नाही असे का? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मुलांनो, जर मी आधीच सांगितले तर विश्व नाटकातील मजाच निघून जाईल। तसा कायदा सांगत नाही। सर्व काही जाणत असताना सुद्धा मी ड्रामाच्या वश आहे। अगोदर सांगू शकत नाही, त्यामुळे काय होईल ह्याची तुम्ही चिंता सोडून द्या। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. देवता बनण्यासाठी खाण्यापिण्याची खूप शुद्धता ठेवायची आहे। खूपच पथ्यानुसार चालायचे आहेत। योगबलाद्वारे भोजनाला दृष्टी देऊन शुद्ध बनवून स्वीकार करायचे आहे। 2. परमपिता परमात्म्याची आपण मुले अथवा स्टुडंट आहोत। ते आता आपल्याला आपल्या घरी घेऊन जातील। याच नशेमध्ये राहून परमसुख परमानंदाचा अनुभव करायचा आहे। आजचे वरदान आहे, सेवेच्या ध्यासाद्वारे लौकिकला अलौकिक प्रवृत्तीमध्ये परिवर्तन करणारे निरंतर सेवाधारी भव। स्पष्टीकरण आहे, सेवाधारीचे कर्तव्य आहे निरंतर सेवेमध्ये राहणे। भले मनसा सेवा असो अथवा वाचा असो, नाहीतर कर्मणा सेवा असो। सेवाधारी कधीही सेवेला स्वतःपासून वेगळे समजत नाही। ज्यांच्या बुद्धीमध्ये सदैव सेवेचा ध्यास असतो त्यांची लौकिक प्रवृत्ती बदलून ईश्वरीय प्रवृत्ती होते। सेवाधारी घराला घर समजत नाही, परंतु सेवा स्थान समजून चालतात। सेवाधारीचा मुख्य गुण आहे त्याग वृत्ती असणारे प्रवृत्तीमध्ये तपस्वी मूर्त बनून राहतात, ज्यामुळे आपोआपच सेवा होते। स्लोगन आहे, आपल्या संस्कारांना दिव्य बनवायचे असेल तर मनबुद्धीला बाबा समोर समर्पित करा। ओम शांती।